नाशिकमध्ये नवे तर पूर्ण देशभरात एअर शोचं आकर्षण असणारच आहे. आता अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी महाराष्ट्रात देखील विमान सेवा सुरू झालेल्या आहेत. पण विमानाचा आवाज आकाशात आला की जनसामान्यांची नजर सरळ थेट आकाशात जातेच जाते. त्यामुळे एअर शोचं नाशिकमध्ये आकर्षण असणं याच्यामध्ये अप्रूप असण्याचं काहीच कारण नाही. भारतीय हवाई दलानं जो एअर शो करायचा ठरवला आणि तो एअर शो का करायचा असतो भारतीय हवाई दलाला, तर तरुणांमध्ये उत्सुकता जागृती व्हायला पाहिजे, तरुणांना आकर्षण निर्माण झालं पाहिजे आणि तरुणांना एअरफोर्समध्ये यावं वाटलं पाहिजे. ही त्यामागची प्रेरणा आहे खरी, म्हणून एअर शो असतात. आणि एअर शोच्या माध्यमातून अनेक अशा मनामध्ये सुप्त भावना ज्यांच्या तरुणांच्या मनामध्ये असतात ती लोक तिथे पोहोचतात. पण याच्यामध्ये हवाई दलाचा कोणताही पैसे कमवण्याचा हेतू कधी नव्हता, कधी नाही, नसेल. हे क्लिअर केलेलं होतं जिल्हा प्रशासनाला. तरी जिल्हा प्रशासनाने आगाऊपणा करून 200 रुपयापासून 800 रुपयापर्यंत त्या एअर शोचं तिकीट ठेवलं तर ठेवलं. त्याच्यामध्ये नाराजी ज्या वेळेला एअरफोर्सनी नाराजी व्यक्त केली भारतीय हवाई दलाने ट्विटरवरनं, म्हणजे याचे वाभाडेच काढले अक्षरशः. तर त्याच्यावर उत्तरादाखल जिल्हा प्रशासन म्हणतं काय की आम्हाला चहा नाश्त्याची सोय करायची होती, बसण्याची सोय करायची होती, पण त्याच्यासाठी राज्य सरकारकडे पैसे भरपूर होते ना. तर त्याचं नाव करून तुम्ही तिकीट लावलं तर लावलं, पण ती व्यवस्थाही नीट नाही केली. एअर शो कुठे आणि त्या खुर्च्या लावल्या कुठे, लोकांना त्याची सूक्ष्म निरीक्षणं नोंदवता पण नाही आली. लोकांना तुम्ही नाश्ताही दिला नाही, चहाही दिला नाही. तर ही जी थातूर कारणं दिली जात आहेत आणि सारवासारव केली जाते, कारण भारतीय हवाई दलाच्या माजी अधिकाऱ्यांनी थेट ट्विटरवर यांना टोचलंय. पण आता भारतीय हवाई दलालाच नव्हे तर नाशिककरांना जिल्हा प्रशासन उत्तर देईल का की किती खर्च झाला आणि किती पैसे उरले आणि तुम्ही किती लेखाजोखा तो जमा केला उरलेला पैसा, याची तरी पारदर्शकता तुमच्याकडनं मेंटेन होणार आहे का? म्हणजे मूळ हेतूलाच, तरुणांना हवाई दलाकडे आकर्षित करणं, या मूळ उद्दिष्टाला जिल्हा प्रशासनानं सुरुंग लावला. जिकडे तिकडे धंदा, जिकडे तिकडे लूटपाट, जिकडे तिकडे भ्रष्टाचार आणि जिकडे तिकडे मलाई खाण्याचे सगळे प्रयत्न, हे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सरकारी बाबूंची ही जी मनोवृत्ती आहे ती पुन्हा एकदा उघडी पडली आणि हा नालायकपणा वारंवार होत असतो. आता तुम्ही निवडणुका नुकत्याच होऊन गेल्या, सगळीकडे पैसे खाण्याचा कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे आणि आता नेहमी प्रशासन चालत असताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही भ्रष्टाचार करतच असता. म्हणूनच त्या भारतीय हवाई दलाच्या सगळ्या